डब्याला काय भाजी द्यावी हे सुचत नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा। तर इथे मी 10 मिनिटं राजमा कोमट पाण्यात भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर आपण हा कुकरमध्ये शिजवणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता अर्धवट राजमा आपला भिजलेला आहे। आता कुकरमध्ये शिट्टी दिल्यानंतर हा व्यवस्थित मऊ छान भिजेल। तर आता यानंतर कुकर गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे। त्यामध्ये आपण मोहरी, जिरं, मेथी, कलोंजी, बडीशोप घातली आहे। याची खमंग फोडणी झाली की आपण यामध्ये हिंग घालणार आहोत। त्यानंतर हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ व्हावा म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत, तिखट घालणार आहोत, मसाला घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये धने पावडर घालायचे आहे। माझ्याकडे इथे कढीपत्त्याची पावडर आहे त्यामुळे मी ती घातली आहे। तुम्ही कढीपत्ता घालू शकता। तर हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण थोडंसं ठेचून घालायचं आहे। इथे पुदिना, कोथिंबीर घातलेली आहे, थोडासा शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे। व्यवस्थित आपल्याला राजमा यामध्ये घालून पाणी घालायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता 10 मिनिटात ही भाजी छान तयार